गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझ्या बंधू भगिनींनो, तुम्ही कसे आहात? तुमचा आजचा दिवस कसा होता? खूप सुंदर दिवस, खूप छान दिवस. टार्गेट जेव्हा अचीव होतात आणि आपला प्रॉफिट जेव्हा ग्रीन मध्ये, मी बोलतो 500 किंवा 1000 जर भेटत असतील दिवसाला, तर दिवस सुंदरच असतो. मी काल पण तुम्हाला बोललो की काल जर प्रॉफिट नसेल झालं तर आजचा दिवस तुम्हाला चांगला प्रॉफिट देईल. खूप लोकांचे मेसेज आलेत मला, धन्यवाद, त्यांचे आभार. माझ्या लेवल्स वरती काम करतात, त्यांना प्रॉफिट होते. माझ्या फॅमिली मेंबर्सचं खूप आभार, धन्यवाद. माझ्यावरती विश्वास ठेवून ट्रेडिंग करतात. लेवल ज्या टाकतोय फॅमिली ग्रुप वरती व्हॉट्सअपच्या, त्या माध्यमातून त्यांना खूप फायदा होतोय. ओके, फायदा होण्यापेक्षा त्यांना एक ज्ञान भेटतंय. जे ज्ञान मार्केटमध्ये लोक पैसे देऊन पण सांगू शकत नाहीयेत, ते सांगत नाहीयेत, हे आपण फ्रीमध्ये करतोय. का करतोय? कारण का माझा एकच हिशोब आहे की आपण जर वाढत असू ना, तर सगळी आपल्या बरोबर आली पाहिजेत. असं असतं ना की आपण एकटंच चाललो ना तर रस्ता लांब होतो, आणि जेव्हा आपण एका ठिकाणी पोहोचतो, आपल्या जिकडे आपल्याला पोहोचायचं तिकडे पोहोचतो, तेव्हा तिकडनं सेलिब्रेट करायला कोण नसतं. पण त्याच बाजूला जर आपण खूप लोक एकसाथ असतो ना, तो रस्ता शॉर्ट होऊन जातो. का? कारण का गप्पा गोष्टी सुख दुःख वेळ निघून जातो. आणि ज्या डेस्टिनेशनला आपण पोहोचतो, ज्या ठिकाणी आपल्याला पोहोचायचंय, तिकडे पोहोचल्यावर एक आनंद वेगळा असतो आणि त्या आनंदाबरोबर खूप लोक असतात. म्हणून हा प्रयास युट्यूबच्या माध्यमातून मी खूप लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. फॅमिली मेंबर्स एन्जॉय करतायत, तुम्ही पण एन्जॉय करत असेल तर नक्कीच तुम्ही माझा जानेवारीचा बॅच जॉईन करू शकता. 6 महिन्याचा बॅच आहे. 7 महिना सकाळ दुपारी आणि संध्याकाळी FNO असतात. लाईव्ह ट्रेडिंग असते, मार्केटमध्ये लाईव्ह बसतो आपण. माझ्याबरोबर तुम्ही ट्रेडिंग करू शकता, समजू शकता मार्केटला, मार्केटची सायकोलॉजी काय असो. तर त्या गोष्टीसाठी तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला गेलेला आहे. ओके, तर आता येऊया मार्केटमध्ये काय नक्की झालेलं. झाल्यापेक्षा आपण मार्केटमध्ये काय बोललो होतो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण जर बोललो ना काय झालं होतं. तर मी काल बोललेलो की मार्केट जे रेड लाईनच्या वरती जाईल किंवा 250च्या वरती झाली. बघा, काल आपण लाईन लावून ठेवली, जी लाल लाईन लावलेली की 250च्या वरती जाईल, आणि जर मार्केट इकडनं बाउन्स करत असेल 250च्या वरती, तर मी काहीतरी कॉल साईडला करेन, नाहीतर मी 320च्या वरती काहीतरी करेन. नाहीतर माझे मोस्टली ट्रेड खालचे असतील. 180ची लेवल तोडली का मला 120ची लेवल भेटेल. मार्केट बघा 120ची लेवल दिले का? येस, दिले. मग अभ्यास जो होतोय नित्यनेमाने, लेवल्स हिट होत आहेत, टार्गेट भेटत आहेत, मग प्रॉफिट का नाही होत लोकांना? कारण का याचा जो विषय आहे तो सायकोलॉजीचा आहे. ठीक आहे, सायकोलॉजीचा विषय म्हणजे काय होते की तुमच्या मेंदूपर्यंत त्या गोष्टी पोहोचत नाहीयेत, या तुम्ही चुकीचे डिसिजन घेताय. मार्केट चुकीचं नाहीये, आपली समजण्याची क्षमता, या आपण काहीतरी वेगळं समजतो या चुकीचं समजतोय, हे आपल्याला कळलं पाहिजे. मार्केटने एक मोठा हाय दिला, त्यानंतर मार्केट डायरेक्टली खाली आलं, आणि इकडनं परत सस्टेन होऊन मार्केट परत खाली आलं, परत गेलं. असं बघायला तर हा सस्टेनेबल एरियाच आहे. पण प्रॉफिट कमवण्याचा जो मार्ग होता, जी वेळ होती, ती खूप चांगली वेळ होती. ओके, हे बघा, मी सकाळी सांगितलेलं मार्केटमध्ये, हा आजचा आहे, टुडेज मेसेज आहे. व्हॉट आय एम सीइंग, इफ यू कॅन सी दिस, मला डब्ल्यू पॅटर्न दिसत होता कधी 250 वरती, पण मी काय सांगितलं, मी सी साईडला बसेन पण 250 वरती, अदरवाईज मी पुरा दिवस बेरिश असणार आहे, कारण का मार्केट त्या लेवलला आहे ना. ओके, मी परत सांगितलं की 15 मिनिटाची कॅन्डल जर क्लोजिंग देत असेल प्रिव्हियस कॅन्डलचा, हा जो प्रिव्हियस लो आहे, जी लाईनला लावली बघा, लाल लाईन जी लावली ना, इकडनं जर प्रिव्हियस सपोर्ट घेऊन मार्केट गेलेलं, ह्याच्यावरती मार्केट सस्टेन होऊन 15 मिनिटाची कॅन्डल क्लोज देत असेल, वरती जात असेल, तरच काहीतरी योग बनेल कॉल साईडला, अदरवाईज मी फुल बेरिश आहे. त्यानंतर आमची कावत आहे, बुलाती मगर जाने का नाही, म्हणजे ट्रॅप करण्यासाठी मार्केट बोलवतं. का ट्रॅप करण्यासाठी मार्केट बोलवतं? बघा, तुम्हाला सगळ्यांना बोलवलं. ओके, सिंपल गोष्ट, आपण प्लेन चार्ट वरती बघूया, तुम्हाला जास्त क्लिअरिटी येईल. या समजाल तुम्ही, मार्केटनी एक मोठी कॅन्डल बनवली, डोजी टाईपची, याचा हाय तुटला किंवा लो तुटला जायचंय. ओके, असा हिशोब होता. ओके, वरती गेलं मार्केट, इकडनं मार्केटनी बाउन्स घेतलं. कुठे घेतलंय? इन्व्हर्टेड हॅमर, इव्हनिंग स्टार, टॉपला बनवलंय.
स्वाभाविक आहे मार्केटला खाली यायचं, मार्केटला बॉटम द्यायचं, मार्केटने बॉटम दिलं. तिथे मॉर्निंग सारखं पॅटर्न बनवलं, पण रेसिस्टन्स असल्यामुळे मार्केट सस्टेन झालं आणि खाली झालं. कारण मी काल पण तुम्हाला बोललो सेलिंगचा प्रेशर आहे, मी उद्या कॉलसाठी जास्त क्वांटिटी घेणार नाही, पण पुट मध्ये मी नक्कीच जास्त क्वांटिटी घेईन. कारण का मी सोडणार नाही. मार्केट अशा मुवमेंटला आहे जिकडे पैसा भेटणार आहे, तर मी मार्केटला सोडणार नाही. मी आज खूप चांगलं प्रॉफिट केलं, त्याचबरोबर खूप लोकांनी पण प्रॉफिट चांगलं केलंय. टुडेज प्रॉफिट हे आजचं प्रॉफिट आहे. पुट घेतलेलं आहे, क्लिअर दिसेल तुम्हाला. 90 लॉट्स घेतलेत, तुम्ही जर बघू शकता. मी काय बोलतोय, 90 लॉट्स एक लॉट घ्या, फरक पडत नाहीये. तुम्ही काय करता हा विषय. फक्त तुमच्या अभ्यासावरती कॉन्सन्ट्रेट ऑन युअर स्टडीज. मी किती प्रॉफिट करतोय, बाजूला किती करतोय. मार्केट इज रेस्पेक्टिंग माय लेवल्स. रेस्पेक्टिंग लेवल्स का? कारण का वरनं एक जी ट्रेंड लाईन बनली होती ना, जी वरनं ट्रेंड लाईन आली, मार्केट त्या लेवलला बरोबर रेस्पेक्ट करतंय. त्यामुळे मार्केटला वरती जाण्याचा विषयच नाही आहे. मग आपण सी साठी का बसायचं? जेव्हा मार्केट क्लिअर सांगताय की आज माझा मूड वरती जायचा नाहीये, मग आपण वरचा ट्रेड का करायचा? आपण सगळे खालचे ट्रेड, लागलं खाली घ्या, वरती लागलं खाली घ्या, वरती आलं खाली घ्या. बस इथेच आपल्याला एंट्री करायची होती खालच्या साईडला, आणि मी तेच केलं. इकडनं एंट्री केली आणि डायरेक्टली या 2 कॅन्डल मध्ये माझा प्रॉफिट बुक केलाय. फक्त 10 मिनिटामध्ये. आज 10 मिनिटामध्ये 10 मिनिटामध्ये एवढे पैसे भेटत असतील. लोक महिनाभर काम करून त्यांना एवढा पगार नसतो, असं बोलत नाहीये, चुकीचं बोलणं आहे. पण त्या बरोबरच माझी 5-6 वर्षाची मेहनत आहे, माझा एक्सपिरियन्स आहे. अशा खूप वेळ आल्या जिथे मला पण लॉस झालेला आहे, पण त्याच्यातनं पण मी वरती येऊन आज एवढा लोकांना शिकवत आहे, लोकांना समजवत आहे, आणि मी स्वतः त्यामध्ये प्रॉफिट करत आहे. तर का नाही लोकांना माझा फायदा झाला पाहिजे? कारण सोशल विषय असाच असतो, जेव्हा तुम्ही कुठलं सामाजिक कार्य करता तेव्हा आपल्या बरोबर लोकांचं पण ग्रोथ होणं जरुरी आहे. स्वाभाविक आहे, ठीक आहे. ते ट्रेंडलाईन होती, त्यामुळे ट्रेंडलाईनचा विषय होताच नक्कीच, ठीक आहे. त्यानंतर खूप लोकांनी मला प्रॉफिट सेलिंग केले. हे आमचे स्टुडंटचे प्रॉफिट आहेत. 54 ला एंट्री घेतली, 90 ला घेतली, 36 पॉईंट. विषयच नाहीये, बरोबर आहे. नंतर स्कॅल्पिंग 73 ला घेतली, 85 ला काढली 2 लॉट्स. 64 ला घेऊन 54 ला घेऊन 60 ला काढली 6-7 पॉईंट. मी बोलतो 6-7 पॉईंट काय, मी तर 2 पॉईंट भेटले तरी पण पॉझिटिव्ह आहे. 2 म्हणजे काय माहितीये काय, तुमचं कॉन्सन्ट्रेशन असलं पाहिजे त्या गोष्टीला, ठीक आहे. तर ह्या गोष्टीमध्ये काल जे आपण बोललो होतो त्याप्रमाणे मार्केट चाललं. त्यासाठी ना मी तुम्हाला हर वेळा सांगतो की मार्केटला आहे ना, पहिलं 10-10:30 बघा, 10ची वेळ आहे. 10-10:30च्या नंतर मार्केटचं मुवमेंट बघा, ती खरी मुवमेंट असते. कारण तेव्हा खरे प्लेयर येतात. तुम्ही सकाळी जर कॉलला जाल, पुटला जाल, फायदा नाहीये. हर वेळ नुकसान कराल. मार्केट दिशा बघा, मार्केटचा टॉप आणि लो बघा. मार्केट जर टॉपला आहे, मार्केट खाली येण्याचा प्रयत्न करेल. मार्केट जर खाली आहे तर वरती जाण्याचा प्रयत्न करेल. सिंपल हिशोब आहे, सायकोलॉजी तीच बोलते. म्हणजे असं कोण पॅटर्न चार्ट इंडिकेटर वापरत नाही का? कारण का मी त्या लेवलच्या वरती गेलो. मी प्रो ट्रेडर आहे. माझे 90 लॉट्स घेणं तुम्हाला दाखवले. 90 लॉट्स घेणं म्हणजे स्वाभाविक छोटी गोष्ट नाहीये. तेवढा पैसा लागला, तेवढा लॉस पण होऊ शकतो, याची मला खात्री आणि जिम्मेदारी आहे. फक्त डोळे बंद करून मी काही करत नाहीये की घ्या आणि या आणि करा निघून जावं. नाही. 90 लॉट्स म्हणजे काय झाला हा विचार तुमच्या मनात तुम्ही फक्त जाऊन बघा. 90 लॉट किती पैसा लागतो ते. तर त्या गोष्टी समजणं जरुरी आहे की 90 लॉट सोडून द्या, तुम्ही एका लॉटवरती कॉन्सन्ट्रेट करा. पहिलं एक लॉट मध्ये 10 ट्रेड करा, सक्सेसफुल, त्यानंतरच काहीतरी करा. ओके. तर येऊया उद्या मार्केट काय करणार आहे बघा. आजच्या मार्केट प्रमाणे मार्केटने आपली लेवल दिलेली आहे. आता हे समजणं जरुरी आहे की मार्केटने आता जे बाउन्स घेतलेले आहे ते बाउन्स खाली येण्यासाठी घेतलेले आहे की मार्केट आता इकडनं वरती जाणार आहे. त्यासाठी आपल्याला आहे ना 15 मिनिटाचा चार्ट बघणं जरुरी आहे. ओके. 15 मिनिटाचा चार्ट बघितला, ओके, तर तुम्हाला क्लिअर दिसत असेल. आता खूप लोकांना आहे ना असा पॅटर्न दिसतोय. माझ्या फॅमिली मेंबर्सला दिसला असेल, पॅटर्न दिसला असेल. क्लिअर कट पॅटर्न आहे. तर क्लिअर कट पॅटर्न आहे तर माझा मोजणी मापणी आपण करतो असो, तर रुल्स प्रमाणे अशी काहीतरी ट्रेड दिसतोय जो मला इथपर्यंत येतोय. येस, एक्झॅक्ट आहे. याला होतं टेक्निकल अनालिसिस. रँडमली लावायचा आणि त्याचा टार्गेट घ्यायचा आहे. मी काल पण तुम्हाला बोललो की मार्केट मला आहे ना लगभग या लेवल पर्यंत येणं जरुरी आहे. कुठल्या लेवल पर्यंत? 900च्या लेवल पर्यंत येणं जरुरी आहे. 26,000ची एक लेवल तोडून 900नी जर मार्केट वरती जात असेल तर यस, बाईंगची चांगली
संधी भेटेल, इक्विटी मध्ये पण इथे चांगली संधी भेटेल. ठीक आहे, त्यामुळे घाबरू नका. मार्केट काही खाली येते पण एक लेवल इथे इकडे मार्केट बाउन्स होण्याचे चान्सेस जास्त आहेत. ओके, का चान्सेस जास्त आहेत तर आपण एक तासावरती येऊया आणि बघूया. जशी ट्रेंड लाईन चाललेली तुम्हाला त्या दिवशी पण सांगितलं, मार्केट वर खाली वर खाली वर खाली करते. ठीक आहे, त्यामुळे मार्केट वर गेली ना तर मार्केटला जरा खाली होते आणि इकडे जाऊ दे. पण आता मार्केट डायरेक्टली या 900 पर्यंत खाली येणार नाही. मार्केट लगभग 26,000 पर्यंत येईल आणि इकडे निघेल. 26,000ची लेवल जी कुठली आहे ना बघा, इथे मार्क करतो मी, ही एक लेवल. ओके, त्यासाठी ना आपण एक काम करूया, 1 आवर चार्ट वरती ना एक पॅटर्न ड्रॉ करूया. तुम्हाला कळेल कुठला पॅटर्न येतो. तर ऍडजस्टमेंट करून घ्या व्यवस्थित पद्धतशीर. हा जो पॅटर्न आहे ना, ही ट्रेंड लाईन जी आहे ना, ही जराशी वेगळी आहे. आणि इकडनं पण एक ट्रेंड लाईन अशी येतेच आहे. नक्कीच तुम्ही बघाल ना तर इथे पण एक ट्रेंड लाईन येतेच आहे. मग जर टेक्निकली बघायला गेले ना, तुम्ही बोल की एवढ्या सगळ्या लाईनी कसं कळणार? सिंपल गोष्ट आहे, मोठा जो झोन आहे तो वरचा आणि खालचा आहे, पण ह्याच्यामध्ये पण अजून एक झोन निर्माण झालेला आहे. तो झोन बघणं खूप आवश्यक आहे. तर लगभग मार्केटला इथे म्हणजे 26,000 लगभग 26,020 पर्यंत नक्कीच उद्या यायला पाहिजे मार्केट. तरच मी बोलेन यस मार्केट बरोबर चाललंय, मार्केट काही चुकीचं करत नाहीये. हीच सायकोलॉजी आहे, हाच अभ्यास आहे नित्यनेम. मार्केट ऑलवेज रिपीट हिस्ट्री, वर खाली वर खाली वर खाली. तर मार्केटला कुठे नसेल जायचं तर मार्केट साइडवेज होईल. ओके, तर 26,020 ची लेवल. ओके, आता आपण काम करूया, आपण डेली वरती येऊन बघूया डेली वरती काय घडलंय नक्की. मी काल पण तुम्हाला बोललो की वरनं सेलिंग प्रेशर आहे, एक रेड कॅन्डल दुसरी रेड कॅन्डल आलेली आहे आणि ही डोजी टाइप मध्ये बनलेली आहे. आता बघायला गेलं तर ह्याचा बॉटम जो आहे, जी लेवल आपली लागलेली आहे ती लेवल आहे आपली 120 ची. 120 ची आपण जरा अजून बघूया की ह्या लेवल्स कुठपर्यंत आलेले आहेत. तर यस, ह्या लेवल्स ह्या कॅन्डलला पण चांगला साधत आहेत. ओके, ही लेवल ह्या लेवलवरनं मार्केटनी एक रिजेक्शन घेतलेलं आहे. माझ्या मते ह्या लेवलवर पण रिजेक्शन आलंच पाहिजे, तरच मार्केट बरोबर चालले मी असं म्हणेन. आता उद्या मी ट्रेड करणार नाही. उद्या जर मी ट्रेड केला तरी मी खालच्या बाजूला जरासा स्कॅल्पिंग करेन. वरच्या साईडला ट्रेड जर घ्यायचा असेल तर मला लगभग 250च्या वरतीच काय करायचं ते मी करेन. कारण का ही जी ग्रीन कॅन्डल बनली ना त्याच्या वरती जराशी मला क्लोजिंग भेटली पाहिजे, किंवा याच्या 70-80% ही जी कॅन्डल बनली आजची ना त्याच्यावरती 70 ते 80% क्लोजिंग जर भेटली मला, तर मला असं वाटेल की यस मार्केट तयार आहे वरती जाण्यासाठी. तिथपर्यंत मी ट्रेड करणार नाही. दोन्ही बाजू खूप क्लिअर आहेत, वरची आणि खालची बाजू. त्यामुळे उद्या काही कन्फ्युज होऊ नका. शांतीने तुमचे सगळे टार्गेट अचीव्ह करण्याच्या नादामध्ये या प्रॉफिट कमवण्याच्या मध्ये तुम्ही चुका करू नका. 5 मिनिटात येऊन परत बघूया. बघा ब्ल्यू लाईन आहे एकदम क्लिअर तुम्हाला दिसतील. फक्त जो झोन आहे तो पण खाली घेऊया. इथे जो झोन आहे जो 250 पर्यंत आहे, खालचा झोन आहे जो लगभग असा आहे. ठीक आहे, आपण जरा याला एक्सटेंड करूया 9 तारखेपर्यंत 10 तारखेपर्यंत. ओके, आणि हा इकडे घेऊया. जर उद्या मार्केट ही लेवल तोडून खाली येत असेल, कुठली लेवल आहे 120 ची लेवल तोडून खाली येत असेल, तर माझा टार्गेट 26,040 नक्कीच आहे. 26,040 नक्कीच आहे. जरा मोठं पण तुम्हाला दाखवतो. ओके, जर मार्केट उद्या ही लेवल तोडून सस्टेन होत असेल तर एक क्विक स्कॅल्पिंग सकाळ सकाळ माझी 180च्या खाली, सॉरी 120च्या खाली येऊन मार्केट लगभग मला 26,000 लगभग 20 पर्यंत येणं स्वाभाविक वाटतंय. आणि 100 पॉईंट जी रॅली आहे त्याच्यामध्ये आपल्याला 10-20 पॉईंट 25 पॉईंट नक्कीच भेटतील. ठीक आहे, नाही तर उद्या जर मार्केट जात असेल तर बघा इकडे जो लेवल लागले ना 250ची, आता तुम्ही जर बघाल ना तर इथे पण एक छोटासा डोंगर सारखा बनला असेल. तुम्हाला तुमच्या भाषेत समजण्याचा प्रयत्न करतो. डोंगर म्हणजे काय, रेसिस्टन्स आहे. या सगळ्याचे टोक आहेत बघा, तुम्ही टोक आहेत. तर लगभग मी अजून एक पर्पल लाईन अशी लावून ठेवतो, लगभग जी आहे 270 ची.
270 या 60च्या वरतीचं मार्च 260च पकडू अंदाजे, 250ची इथे लेवल आहे. जर ही तोडून मार्केट सस्टेन करून 260ची लेवल तोडते तर मार्केटमध्ये उद्या चांगलीच मोठी रॅली बघायला भेटेल. मार्केट खूप क्लिअर आहे, मार्केट खूप सिंपल आहे. मार्केट जर फ्लॅट ओपन झालं तर मी दिशा नक्कीच बघेन. मार्केट जर बॉटम लो ओपन झालं तर पटकन स्कॅल्पिंग करेन. मार्केट जर हाय झालं, वरती ओपन झालं तर यस मी परत पुट साठीच आहे. नीट आहे का? फ्लॅट ओपन झालं तर मी दिशा बघेन. ओके, जर गॅप डाऊन ओपन झालं स्कॅल्पिंग साठी 10-20 पॉईंट साठी मी इथे बघेन. मार्केट जर गॅप अप ओपन झालं तर वरती जाऊन मी परत खालच्या साईडला ट्रेडिंग करण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण का मार्केटमध्ये बेरिशनेस नक्कीच आहे, दिसतोय आणि 1-2 दिवसासाठी तो राहणारच आहे. मार्केटमध्ये पॅनिक सिच्युएशन अजून आलेली नाहीये, म्हणून घाबरू नका की मार्केट उद्याच्या उद्याच पडणार आहे. ठीक आहे, काही काही लोकांना असं वाटतं की पटकन पडतंय, पण असं नाही होत आहे. मार्केटला वेळ लागतो हर गोष्टीसाठी, कारण का एवढ्या लेवल्स आहेत, एवढ्या लेवल्स त्याला क्रॉस करणं जरुरी आहे. म्हणून मी सांगतो आपल्या अभ्यासामध्ये नक्कीच तुम्ही पहिले थांबायला शिका, समजा गोष्टींना, त्यानंतर ट्रेडिंग करा, तरच आपला प्रॉफिट होईल. ओके, ह्याला आपण मार्क करूया. ओके, आणि तुम्हाला जर काही लेवल्स बद्दल प्रश्न असतील तर तुम्ही मला आज किंवा उद्या सकाळी मेसेजद्वारा व्हॉट्सअपद्वारा करू शकता. आता पाहिजे तुम्ही मला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मेसेज टाकू शकता, मी त्याच्यावर तुम्हाला एक्सप्लेनेशन देऊ शकतो. सकाळी मेसेज केला तर फक्त मी तुम्हाला रिप्लाय करू शकेन, पण त्याची शक्यता कमी असेल, कारण का 9 ते 3:30 पर्यंत माझे सेशन्स या काही गोष्टी चालू असतात, स्वतःचं माझं ट्रेडिंग चालू असतं, त्यामुळे कॉन्सन्ट्रेट करत नाही मी जास्त गोष्टींना लक्ष देत नाही मी, माझ्याच गोष्टीमध्ये मी बिझी असतो. ठीक आहे, त्यामुळे उद्याचा दिवस तुमचा प्रॉफिटेबल राहो. ठीक आहे, ग्रीन मध्ये क्लोजिंग हो. परत एकदा सांगतोय की आज मंगळवार झालाय, उद्या बुधवार आहे, परवा गुरुवार आहे. 2 दिवसाचा मधला जो दिवस असतो तो खूप पॉझिटिव्ह असतो. पॉझिटिव्ह म्हणजे खूप विक्षिप्त वागतो. तर मार्केट उद्या तुम्हाला वर खाली आपटण्याचा प्रयत्न करेल किंवा मार्केट साइडवेज राहण्याचा प्रयत्न करेल. मी बोलतो की उद्या मार्केट ह्याच झोनमध्ये राहावं, जेणेकरून आपल्याला गुरुवारी सेन्सेक्सच्या एक्सपायरीला चांगला ट्रेडची एक संधी भेटू शकेल. ठीक आहे, हा व्हिडिओ ऐकण्यासाठी धन्यवाद. तुम्हाला उद्याचा दिवस प्रॉफिटेबल राहो, याच बरोबर हा व्हिडिओ थांबवत आहे. मला ऐकण्यासाठी धन्यवाद. तुम्हाला जर कंटेंट आवडला असेल, गोष्टी समजल्या असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. शुभरात्री, गुड नाईट, टेक केअर.